मध्येच शेतकऱ्यांचा माल तिथं घ्यावा, जेणेकरून स्पर्धा होईल, रेट वाढतील आणि आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होईल। याच्यामधली ही मागणी केंद्र सरकारने तिथं मान्य केली, पण राज्य सरकारचं अर्ध कॅबिनेट हे दिल्लीला गेलं कधी, जेव्हा 26 तारखेला नाशिकचं आंदोलन हे खूप मोठं झालं, सामान्य शेतकरी हे रस्त्यावर आले, आंदोलन मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्र सरकारमधल्या नेत्यांना कदाचित भीती वाटली असावी आणि त्या अनुषंगाने ते लगेचच दिल्लीला दुसऱ्या दिवशी गेले आणि आमची ही मागणी पहिली तिथं मान्य केली। दुसरं, राज्य सरकारकडनं आमच्या मागण्या ज्या केंद्र सरकारकडे मांडलेल्या आहेत ते 2 लाख टन नाफेडकडनं घेतला जाणारा कांदा हा 10 लाखापर्यंत त्या ठिकाणी करण्यात यावा। राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ही मागणी आमची मांडली आहे, पण केंद्र सरकारने अजूनपर्यंत ती मान्य केली नाही। अनुदानाची मागणी अजूनपर्यंत मान्य त्या ठिकाणी झालेली नाही आणि जे काही केंद्र सरकारने ठरवलंय आंदोलनानंतर की हो आम्ही नाफेडला मार्केट कमिटीमध्ये माल घ्यायलासाठी सांगू 10 लाख टन, पण अजूनपर्यंत त्या पद्धतीची खरेदी दुर्दैवाने त्या ठिकाणी सुरू झालेली नाही। त्यामुळे आज 12 वाजता महाराष्ट्र सरकारचं कॅबिनेट आहे, ते सर्व मंत्री एकत्रित येतात, शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक निर्णय तिथे घेतले जातील, त्यातच आमच्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा महत्त्वाचा मुद्दा हा तिथं घेण्यात यावा आणि आजच्या आज काहीतरी सकारात्मक निर्णय आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही त्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्यात यावा अशी विनंती या सरकारला त्या ठिकाणी आम्ही करतो। तर तुम्ही अनेकदा नाफेडकडून खरेदी व्हावी, केवळ नाशिक जिल्ह्यातच कांदा उत्पादक शेतकरी म्हणजे राज्यभर आहे, तर प्रत्येक ठिकाणी नाफेडकडून खरेदी व्हावी अशी तुम्ही मागणी करताय, कृतीमध्ये काही दिसतंय का, जाणवतंय का? नाशिकमध्ये सुद्धा प्रत्यक्षात तशी खरेदी सुरू झाली आहे का? नाही, अजूनपर्यंत ती खरेदी तिथं सुरू नाही झाली। केंद्र सरकारने फक्त आम्ही खरेदी करू असं मान्य केलेलं आहे, त्यामुळे मान्य करणं एक आणि लागू करणं दुसरं, त्यामुळे आत्तापर्यंत ते लागू नाही। आणि याच्यातच आमचं अजून एक मत आहे की हा 10 लाख टन कांदा, पहिलं 2 लाख होतं, आंदोलनानंतर आता 10 लाख घ्यायचं असं ते म्हणतायत, पण हा 10 लाख टन कांदा हा भारतात मात्र त्या ठिकाणी विकू नका। हा सर्व कांदा भारताच्या बाहेर जर तुम्ही घेऊन गेला तरच इथले रेट 3 महिन्यानंतर सुद्धा नीट राहतील, नाही तर हाच घेतलेला कांदा परत एकदा दिल्ली, मुंबई, कलकत्ताला स्वस्तात विकल्यानंतर उद्या वाढणारे रेट तिथं वाढणार नाहीत आणि त्यानंतर शेतकरीसुद्धा त्या ठिकाणी अडचण येतील। फक्त आंदोलनाचा आणि शेतकरी एकजुटीचा फायदा एवढाच झाला आहे, जो रेट 4-5 रुपयाच्या आसपास होता आता कुठेतरी 13 ते 14 रुपयाच्या आसपास शेतकऱ्याला चांगल्या कांद्याचे भाव आता मिळायला लागलेले आहेत। आमचं मत एवढंच आहे, चांगला कांदा एक झाला, पण नाफेड घेताना फक्त चांगला कांदा घेतं, साधा कांदा तसाच बाजूला त्या ठिकाणी पडतो। त्यामुळे आमच्या शेतकऱ्याच्या आता 24 रुपयाला जर कांदा तिथं मिळाला, घेतला गेला तरच त्याचं भलं होईल आणि येणाऱ्या काळामध्ये पाऊस कमी आहे हे सरकारच तिथं सांगतंय, येणारं पीक शेतकऱ्याच्या हातामध्ये राहणार नाही, मग आहे त्या पिकाला चांगला भाव मिळाला तरच शेतकरी वर्षभर टिकू शकतो, नाही तर दुर्दैवाचं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला आत्महत्या तिथं केलेल्या आहेत। निकम नावाचा जो शेतकरी आहे नाशिकमधला, त्यांनी तर तिथं आत्महत्या केलीच, अशा अनेक आत्महत्या वाढू शकतील, त्यामुळे शेतकऱ्याला पाठिंबा सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्यात यावा। म्हणजे नाफेडच्या खरेदीचा जो आदेश आहे तो पण फसवा आहे, जर खरेदी सुरूच झाली नाही तर? आंदोलन केल्यानंतर केंद्रात मुख्यमंत्री साहेब असतील आणि अर्ध कॅबिनेट हे गेलं, आज चर्चा काय झाली हे माहीत नाही, कारण चर्चा बऱ्याच विषयावर झाली आणि आम्हाला असंही कळतं की कांद्यावर झाली, साखरेवर झाली आणि काही राजकीय पण झाली। कोणाला किती वेळ दिला हे आम्हाला सांगता येणार नाही, कदाचित राजकीय चर्चेला जास्त दिला जाऊ शकतो, पण मग बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की ही जी शेतकऱ्याची मागणी होती, म्हणजे आमची मागणी होती की मार्केट कमिटीमध्येच नाफेडली खरेदी करावं, हे